हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 10चं पार्ट 1 चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला प्रॅक्टिस सेट घ्यायच्या अगोदर बघा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असते किंवा कसं डिनोट केले जाते हे बघूया। हे बघा, the equation involving one variable with all the indices as a whole number and having 2 as the maximum index of the variable is called a quadratic equation। हे बघा, जनरल फॉर्म काय असतो ax² + bx + c = 0। आता बघा हे क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे, आपल्याला सर्व जे इंडायसेस आहेत ते काय पाहिजे, होल नंबर। ठीक आहे, म्हणजे 0 1 2 अप टू सो ऑन, होल नंबर माहिती आहे सर्वांना। ठीक आहे, हॅविंग 2 ॲज अ मॅक्झिमम इंडेक्स, आणि सर्वात मोठा इंडेक्स काय पाहिजे इक्वेशन मधला 2 पाहिजे, त्यालाच काय म्हणू आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन। आणि कोणता व्हेरिएबल पाहिजे, वन व्हेरिएबल, हॅविंग वन व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबल काय एक्स आहे, म्हणजे काय एकच व्हेरिएबल आहे, म्हणजेच वन व्हेरिएबल इक्वेशन पाहिजे। ठीक आहे, आता बघा काय असते ax² + bx + c = 0। आता a b c हे काय असते, मग a b c काय असतात, रियल नंबर, म्हणजे कोणते पण नंबर असू शकतात। ठीक आहे, हा काय असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म। ठीक आहे, याच फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। हे बघा, आपण स्टँडर्ड फॉर्म बघितला, काय होता स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax² + bx + c = 0। म्हणजे कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय असायला पाहिजे, वन व्हेरिएबल असायला पाहिजे सर्व याच्यात, आणि मॅक्झिमम इंडेक्स काय असायला पाहिजे 2। ठीक आहे, इथं काय 2 आहे, इथं 1 आहे, इथं काय 0 आहे, म्हणजे मॅक्झिमम किती आहे 2। ठीक आहे, हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। चला आपण आता करूया प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 सॉल्व। प्रॅक्टिस सेट 2.1। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 बघा प्रॅक्टिस सेट मधला काय आहे, राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे, आता आपण कोणते पण घेऊ शकतो, काय येतील एनी 2 म्हटलेलं आहे, या फॉर्म मध्ये पाहिजे फक्त आपल्याला, काय येईल हे बघा मी लिहिते m² + 5m + 3 = 0। आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन, यस आहे, कारण एकच व्हेरिएबल आहे, कोणता आहे व्हेरिएबल m, आणि सर्वात मोठा इंडेक्स कोणता आहे 2 आहे, म्हणजे हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। ठीक आहे, सेकंड बघा y² - 3 = 0। हे आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन, यस आहे, काय आहे एकच व्हेरिएबल आहे आणि डिग्री किती आहे 2 आहे। ठीक आहे, समजलं क्वेश्चन नंबर 1। क्वेश्चन नंबर 2 बघा, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन। आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत, त्यातले आपल्याला डिसाइड करायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही आहे। हे बघा, फर्स्ट काय दिलेलं आहे x² + 5x - 2 = 0। हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, हे बघा काय चेक करायचं, व्हेरिएबल एक आहे का, हो आहे, काय आहे x, सर्व इक्वेशनमध्ये एक्सच दिसते फक्त, म्हणजेच व्हेरिएबल काय आहे एकच आहे। आणि मॅक्झिमम डिग्री किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2 आहे। ठीक आहे, म्हणजेच हे काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, म्हणजेच काय येईल आन्सरमध्ये, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन। ठीक आहे, सेकंड नंबर बघा काय आहे, y² = 5y - 10। आता बघा आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, स्टँडर्ड फॉर्म कोणता होता आपला ax² + bx + c = 0, हा होता। या फॉर्ममध्ये आहे का, आहे, पण त्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागते। ठीक आहे, मी बघा कसं करते, y², आता हा इक्वल टू साईनच्या इकडून आहे 5y + 5y आहे, जर मी इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर काय होईल -5y, आणि हा पण बघा -10 आहे, जर हा पण इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर काय होईल +10 = 0। आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, यस आहे, कारण काय आहे इंडेक्स त्याचा व्हेरिएबल काय आहे वन व्हेरिएबल आहे, आणि इंडेक्स पण काय आहे 2 आहे, हेन्स काय येईल, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन। थर्ड नंबर बघा काय दिलेला आहे, y² + 1/y = 2।
ठीक आहे, हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का नाही. आधी काय करावं लागेल, आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल. आधी काय करते मी, ह्या वायला इथून रिप्लेस करायचं आहे. मग काय करावं लागेल, मल्टिप्लाय बोथ साइड बाय वाय. ठीक आहे, जर वायनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल, वाय मल्टिप्लाय बाय वाय स्क्वेअर. म्हणजे सर्व ठिकाणी आपल्याला वायने मल्टिप्लाय करावं लागेल. प्लस 1/y मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल्स टू वाय मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, आता बघा हे वाय आणि हा वाय कट होऊन जाईल. इथं काय येते, वाय इंटू वाय स्क्वेअर काय येईल, वाय क्यूब प्लस 1 इज इक्वल्स टू 2y. आता हा 2y इकडे प्लस आहे, इकडून इक्वल टू साईनच्या इकडे आणला तर काय होईल, वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल्स टू 0. बघा आता हे इक्वेशन कम्पेअर करून बघा आहे का, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. हे बघा व्हेरिएबल 1 आहे, 1 आहे म्हणजे व्हेरिएबल 1च आहे, काय आहे, वाय आहे. पण आपला इंडेक्स आहे का 2, नाही. मग काही क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का, नाही. काय येईल मग, कारण मॅक्झिमम आपल्याला इंडेक्स काय हवा असतो, 2. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज नॉट 2 नाही आहे, म्हणून काय येईल, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं कसं करायचं. 4 नंबरचं बघा, x प्लस 1/x इज इक्वल्स टू -2. ठीक आहे, आता आपल्याला हा x इथला रिप्लेस करायचा आहे. तर काय करते मी, मल्टिप्लाइंग बोथ द साइड, कशाने, साइड बाय एक्सनी मल्टिप्लाय करते. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, x मल्टिप्लाय बाय x प्लस 1/x मल्टिप्लाय बाय x इज इक्वल्स टू -2 इंटू x. x इंटू x स्क्वेअर प्लस हा x काय होईल, कटून जाईल. म्हणजे इथं काय राहते, 1 इंटू इज इक्वल्स टू -2x. आता -2x इकडे जर इक्वल टू साईनच्या इकडे घेऊन आली मी तर काय येईल, x स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. आहे का याच्यामध्ये, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का बघा. 1 व्हेरिएबल काय, ओनली 1 व्हेरिएबल कोणता आहे, x आहे. आणि इंडेक्स किती आहे, 2 आहे. सो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे बघा 5th नंबर काय, m+2 सेकंड ब्रॅकेटमध्ये m-5 इज इक्वल्स टू 0. आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, आपण आता सांगू शकतो का, सध्या नाही. याला काय करावं लागेल, आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. आपल्या जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये आणावं लागेल. ठीक आहे, मी एमने आधी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते, नंतर ह्या 2नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते. बघा काय येईल आन्सरमध्ये, m इन ब्रॅकेट m-5 प्लस 2नी मल्टिप्लाय करते m-5 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता m इंटू m काय येईल, m स्क्वेअर मायनस m इंटू 5m प्लस 2 इंटू m 2m प्लस मायनस 2 5 जा 10 इज इक्वल्स टू 0. बघा m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2m काय येईल, मायनस प्लस मायनस आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजे 3m मायनस 10 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता बघा याला कम्पेअर करू शकतो आपण. 1 व्हेरिएबल आहे का, यस आहे. काय आहे, फक्त m आहे. आणि इंडेक्स किती आहे, मॅक्झिमम इंडेक्स किती हवा आपल्याला, 2. आणि हाईट 2 आहे का, यस आहे. म्हणजेच काय येईल, सो इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, हे बघा आधी याला काय करते मी, थोडंसं सिम्प्लिफाय करते. हा 3m³ इकडे राईट साईडला, तो काय आणते इकडे आणते. म्हणजेच काय येईल, m³ मायनस 3m³ प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता बघा m³ इथं काही नाही आहे, म्हणजेच काय असते 1. m³ मायनस 3m³ म्हणजेच काय येईल -2
एम क्यूब प्लस 3 m² मायनस 2 इज इक्वल्स टू 0. हे आहे का आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? व्हेरिएबल 1 आहे, फक्त एमच आहे, पण इंडेक्स किती पाहिजे आपल्याला? मॅक्झिमम 2 पाहिजे, पण इथे किती आहे? इंडेक्स 3 आहे, म्हणून हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल का? सो इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, समजला क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 3 बघा. राइट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0. देन राइट द व्हॅल्यू ऑफ a b c फॉर इच इक्वेशन. काय म्हटलेलं आहे आपल्याला? जेही खाली इक्वेशन दिलेले आहेत, काही इक्वेशन दिलेले आहेत, त्याला काय करायचं आपल्याला? या फॉर्ममध्ये आणायचं आहे. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल्स टू 0 या फॉर्ममध्ये आणून आपल्याला कशाच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत? a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू. ठीक आहे, बघा क्वेश्चन 1 नंबरचं दिलेलं आहे 2y इज इक्वल्स टू 10 मायनस y². ठीक आहे, आता बघा हे इकडले नंबर मी काय करते? इकडे घेऊन येते. हा इकडे मायनस y² आहे, इकडे येऊन काय होईल? प्लस y². इथं प्लस 2y मायनस 10 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, काय केलं? जे इकडे 10 मायनस y² इकडे होतं राईट साईडला, त्यांना लेफ्ट साईडला घेऊन आले. ठीक आहे, आता बघा y² प्लस 2y मायनस 10 इज इक्वल्स टू 0. आलं आपलं ए, आलं का? ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आता बघा a इज इक्वल्स टू काय येईल मग? y² समोर काही नाही, म्हणजेच काय येईल? 1. b इज इक्वल्स टू 2 आणि c इज इक्वल्स टू मायनस 10. सेकंड बघा x मायनस 1² इज इक्वल्स टू 2x प्लस 3. आता याला मी कोणता फॉर्म्युला यूज करू शकते? कोणता? a मायनस b² यूज करू शकते. काय असतो? a² मायनस 2ab प्लस b². ठीक आहे, तो काय करते मी इथे पुट करते. काय येईल? x² मायनस 2x प्लस 1 चा स्क्वेअर 1. ठीक आहे, 2x प्लस 3 ॲज इट इज. ठीक आहे, आता ह्या 2x प्लस 3ला इकडे लेफ्ट साईडला आणायचं आपल्याला. मग काय येईल? x² मायनस 2x. हा मायनस 2x आहे, इकडे आणलं तर काय होईल? इथं प्लस 2x आहे, इकडे काय होईल? मायनस 2x प्लस 1. हा प्लस 3 आहे, इकडे आणलं इक्वल टू साईनच्या इकडे आलो आपण घेऊन, त्याला आता काय होईल? मायनस 3 इज इक्वल्स टू 0. x² मायनस 2x मायनस 2x काय होईल? मायनस 4x आणि 1 मायनस 3 मायनस 2 इज इक्वल्स टू 0. आलं आपलं ax² प्लस bx प्लस c च्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, मग a ची व्हॅल्यू काय येईल? 1. एक्सच्या समोर काही कोणता नंबर आहे का? नाही, म्हणजेच काय आहे? 1. b इज इक्वल्स टू एक्सच्या समोर काय आहे? मायनस 4 आणि c इज इक्वल्स टू मायनस 2. ठीक आहे, थर्ड नंबर बघा काय दिलं आहे? x² प्लस 5x इज इक्वल्स टू मायनस 3 मायनस x. ठीक आहे, x² प्लस 5x तसंच राहू देते. मी ह्या मायनस साईडने आतमध्ये मल्टिप्लाय करते. मायनस प्लस मायनस 3 मायनस मायनस प्लस x. ठीक आहे, आता ह्या मायनस 3 प्लस एक्सला लेफ्ट साईडला आणते. काय येईल? x² प्लस x आहे, इकडे येऊन काय होईल? मायनस x प्लस 5x. इकडे मायनस 3 आहे, इक्वल टू साईनच्या इकडे नेलं तर काय होईल? प्लस 3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, आता बघा x² 5x मायनस x काय होईल? 4x. पण कोणते? प्लस 4x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. हे आलं आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मीन्स आपल्या a ची व्हॅल्यू काय येईल? 1. एक्सच्या समोर काही नाही, म्हणजेच 1. b इज इक्वल्स टू 4 अँड c इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, 4 नंबरचं बघा काय दिलेलं आहे? 3m² इज इक्वल्स टू 2m² मायनस 9. काय करते मी? 3m². हा 2m² इकडे घेऊन येते, म्हणजेच काय होईल? मायनस 2m² इज इक्वल्स टू मायनस 9. आता काय येईल? 3m² मायनस 2m². हा मायनस 9 आहे, इकडे घेऊन आले मी, तर काय होईल? प्लस 9 इज इक्वल्स टू 0. आता 3m² मायनस 2m² काय होईल? मायनस 3 मायनस 2 1m² प्लस 9 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे, पण आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? या फॉर्ममध्ये आले का?
ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशन? नाही आहे. फक्त कोणती टर्म दिली आहे आपल्याला? ही टर्म आहे आणि कॉन्स्टंटची c ची टर्म आहे. ही टर्म आहे का? नाही आहे. म्हणजे मग मी कशी ॲडजस्ट करते? 1m² + 0m + 9 = 0. ठीक आहे. मी काय केलं? फक्त 0 × m घेऊन टर्म काय केली? ॲडजस्ट केली. चला आता a ची व्हॅल्यू सांगा. a = 1, b काय आहे? 0 and c = 9. 5th नंबरचं बघा. p इन ब्रॅकेट 3 + 6p = -5. आधी काय करते आहे? मी p ने मल्टिप्लाय करते. p × 3 3p + 6p × p p² = -5. ठीक आहे. आता याला मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायसाठी जी p² टर्म आहे ती समोर घेते. 6p² + 3p हा -5 आहे. जर इक्वल टू साईनच्या इकडे आणला मी तर काय होईल? +5 = 0. आला स्टँडर्ड फॉर्ममध्ये. मीन्स a = 6, b काय 3 आणि c = 5. ठीक आहे. 6 नंबरचं बघा. x² - 9 = 13. x² आन्सरमध्ये -9 हा +13 इकडे येऊन काय होईल? -13 = 0. x² - 9 - 13 दोन्ही निगेटिव्ह साईन आहेत. म्हणजेच काय होईल? दोघे ॲडिशन आणि साईन मोठ्या नंबरचं. म्हणजे 13 + 9 22 = 0. ठीक आहे. आता हे आहे का आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये? कोणत्या फॉर्ममध्ये म्हणताय मी? ax² + bx + c = 0 आहे का? नाही. ही जी मदतली टर्म आहे ती गायब आहे. ठीक आहे. म्हणजेच मी अशी लिहू शकते याला x² + 0x - 22 = 0. ठीक आहे. मी काय केली? फक्त या फॉर्ममध्ये आणण्यासाठी याला ॲडजस्ट केलं. ठीक आहे. आता व्हॅल्यू सांगा. a = 1, b = 0 and c = -22. क्वेश्चन नंबर 4 बघा. डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू इज गिवन अगेन्स्ट इच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट ऑफ द इक्वेशन. आपल्याला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि त्याचे रूट दिलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे की ते रूट आहे की नाही हे सॅटिस्फाय करायचं आहे. ठीक आहे. बघा सोल्युशनमध्ये काय येईल? काय दिलेलं आहे आपल्याला? इक्वेशन x² + 4x - 5 = 0. ठीक आहे. आधी काय करते? एक्सची व्हॅल्यू काय दिलेलं आहे? 1 पण दिलेलं आहे आणि -1 पण दिलेलं आहे. आधी एक्सची व्हॅल्यू आपण 1 पुट करूया. पुट x = 1. ठीक आहे. कशामध्ये करायची? पण हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पण काय घ्यायची? फक्त त्याची LHS फक्त लेफ्ट हँड साईड. काय आहे? x² + 4x - 5. चला एक्सच्या ठिकाणी एक्स जिथे जिथं आहे तिथं काय करायचं? आपल्याला 1 पुट करायचं आहे. म्हणजेच काय येईल? 1² + 4 × 1 - 5 काय येईल? 1² 1 + 4 1 = 4 - 5 1 + 4 5 - 5 5 - 5 काय होते? 0. म्हणजेच आपलं राईट हँड साईड काय 0 आहे. म्हणजेच आपलं काय आलं? लेफ्ट हँड साईड = राईट हँड साईड. म्हणजेच LHS = RHS. काय येईल? हेन्स कन्क्लुजन x = 1 is the root of quadratic equation. कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? x² + 4x - 5 = 0. ठीक आहे. आपल्याला x = 1 आपले रूट आले. पण आता आपल्याला अजून कोणती व्हॅल्यू दिली आहे? x = -1. मग ते पण पुट करायची. पुट x = -1. सेम जशी वरची स्टेप केली तेच फॉलो करायचं. ठीक आहे. काय घ्यायची? LHS घ्यायची. काय LHS? x² + 4x - 5 पुट करा व्हॅल्यू -1 -1² + 4 × -1 - 5 -1चा स्क्वेअर काय तो? 1 4 × 1 4 पण कोणते 4 येतील? ±5. ठीक आहे. आता बघा 1 - 4 काय होते? -3 - 5 -3 - 5 काय येईल आन्सर? -8.
हेन्स LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. RHS काय आपली 0 आहे, पण 0 आलं का, नाही आलं, म्हणजेच LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. हेन्स कन्क्ल्युजन काय येईल याचं, x इज इक्वल्स टू -1 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या इक्वेशनचे नाही आहे, x² + 4x - 5 इज इक्वल्स टू 0. या इक्वेशनचं x इज इक्वल्स टू -1 आहे का रूट, नाही आहे. ठीक आहे. हे बघा सेकंड नंबरचं काय आहे, 2m² - 5m इज इक्वल्स टू 0 आणि mच्या व्हॅल्यू काय दिलेलं आहे 2 and 5/2. ठीक आहे. जसं आपण क्वेश्चन 1 सॉल्व केलं तसंच सेकंड पण सॉल्व करायचं आहे. काय पुट करावं लागेल मला, पुट m इज इक्वल्स टू 2. ठीक आहे. चला काय 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 घेते मी, LHS काय आहे 2m² - 5m. mची व्हॅल्यू पुट करू, काय येईल मग 2 × mचा स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर - 5 × 2. 2 × 2चा स्क्वेअर 4 - 5 × 2 = 10. 2 4 = 8 - 10. काय येईल 8 - 10 - 2 आहे का, राईट हँड साईड आहे का आपली, नाही, म्हणजेच काय येईल LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, सॉरी, m इज इक्वल्स टू 2 इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय येईल 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. म्हणजे या इक्वेशनचे 2 रूट आहे का, नाही आहे. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन काय दिली आपल्याला, पुट m इज इक्वल्स टू 5/2. काय करायचं आपल्याला, पुट m इज इक्वल्स टू 5/2. परत काय घेते मी, LHS घेते. काय आहे LHS 2m² - 5m. चला व्हॅल्यू पुट करा, 5/2 स्क्वेअर - 5 × 5/2. काय येईल मग 2 × 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 - 5 5 = 25/2. ठीक आहे. आता बघा 25 नाही 2 × 25 काय ते 50/4 - 25/2. आता याची काही करू शकते का मी सबट्रॅक्शन, नाही, मला आधी काय करावं लागेल, याचं डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. ठीक आहे. आता मी इथं 4 राहू देते, पण ह्या 2ला मी 4 करू शकते. ठीक आहे. म्हणजे काय येईल 2ला मला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं 4 येईल, 2ने मल्टिप्लाय केलं तर, जर इथं 2ने केलं तर इथं पण 2नेच करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 50 - 4 25 2 = 50 आणि 2 2 = 4. म्हणजेच काय येईल आन्सर 50 - 50 बघा 50 - 50/4 म्हणजे 50 - 50 0. म्हणजे आन्सर आला पण 0. म्हणजेच काय येईल आपलं LHS इज इक्वल्स टू RHS. हेन्स काय इन कन्क्लुजन m इज इक्वल्स टू 5/2 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन 2m² - 5m इज इक्वल्स टू 0. बघा क्वेश्चन नंबर 5 काय दिलं आहे, फाइंड द के ची व्हॅल्यू काढायची आहे. इफ x इज इक्वल्स टू 3 इफ इज अ रूट ऑफ इक्वेशन k x² - 10x + 3. हे इक्वेशन दिलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि काय सांगितलेलं आहे x ची व्हॅल्यू किती आहे, त्याचं म्हणजे रूट किती आहे आपल्या त्याचे 3 आहे. x इज इक्वल्स टू 3 आणि काय फाइंड करायचं आपल्याला k फाइंड करायचं. ठीक आहे. बघा काही सोल्युशनमध्ये इक्वेशन लिहून घेते आधी, k x² - 10x + 3 आहे हे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुट काय दिलेलं आहे x इज इक्वल्स टू 3 दिलेली आहे व्हॅल्यू आपल्याला, x इज इक्वल्स टू 3 आपण इक्वेशनमध्ये पुट करू. k × 3² एक्सच्या ठिकाणी काय करते मी 3 पुट करते, 10 × 3 + 3. तर काय येईल k × 3चा स्क्वेअर 9 - 10 3 = 30 + 3. हे काय येईल k × 9 9k - 30
सॉरी याला इक्वल टू 0 आहे, म्हणजे इथं पण काही सर्व ठिकाणी 0 येईल. सॉरी नाही, इथं काही +3 इज इक्वल्स टू 0, म्हणजेच काय येईल 9k - 3 + 3 इज इक्वल्स टू 0. तर 9k -30 + 3 काय होईल, एक प्लस आहे एक मायनस आहे, सबट्रॅक्शन म्हणजेच -27 इज इक्वल्स टू 0. 9k, आता हा जो -27 आहे तो मी इकडे घेऊन जाते, म्हणजेच काय होईल तो +7 27. ठीक आहे. आणि k इज इक्वल्स टू, आता हा 9 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे जाऊन काय होईल, इक्वल टू साईनच्या जर इक्वल टू साईनच्या इकडे गेलात तर काय होईल, डिवाइड होईल 27/9. काय येईल 9 27ला डिवाइड केलं तर 9 3 जा 27, म्हणजेच k ची व्हॅल्यू किती आली आपली 3. आणि आपल्याला सांगितलं काढायला, काय सांगितलं होतं, फाइंड द k. काय काढायचे होते आपल्याला, k चीच व्हॅल्यू काढायची होती. ठीक आहे, हे आपला आन्सर. हे बघा आपल्याला क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m² + 2m + k इज इक्वल्स टू 0 इज -7/5. म्हणजे ह्या पूर्ण जे इक्वेशन आहे त्याचं रूट काय दिलेलं आहे आपल्याला, एक -7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला काय करायचं आहे, k फाइंड करायचं आहे. काय करावं लागेल, सेम जसा क्वेश्चन नंबर 5 केला, आपल्याला रूट दिलेला आहे तो आपल्याला पुट करावा लागेल. म्हणजेच काय पुट करावं लागेल, m ची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल, -7/5 इज द रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं येईल, -7/5. हाच आहे ना रूट ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ठीक आहे. पुट m इज इक्वल्स टू, काय पुट करावं लागेल, -7/5 पुट करावं लागेल mच्या ठिकाणी. म्हणजेच काय येईल, 5 × m², म्हणजेच काय येईल -7/5² + 2 × m ची व्हॅल्यू -7/5 + k इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता बघा काय येईल, याला मल्टिप्लाय करायचं, काय होईल 5 × 7चा स्क्वेअर 49, 5चा स्क्वेअर 25 + 2 × 7 5 + k इज इक्वल्स टू 0. काय होईल कट, 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. म्हणजेच काय येतं 49/5 आणि इथं काय येईल 7 × 2 = 14, पण इथं साईन कोणती आहे, मायनसची आहे 7ला. ठीक आहे. म्हणजेच -14/5 + k इज इक्वल्स टू 0. मग हे बघा काय होईल, 49 डिनॉमिनेटर सेम आहे 5 म्हणजेच वरच्यांची काय होईल सबट्रॅक्शन -14/5. म्हणजेच काय येईल 49 - 40 काय येईल आन्सर 35. म्हणजेच काय येईल 35/5 + k इज इक्वल्स टू 0. मग काय होईल 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. ठीक आहे. मग काय येईल 7 + k इज इक्वल्स टू 0. k इज इक्वल्स टू हा 7 इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस, म्हणजेच k ची व्हॅल्यू काय येईल आपली -7. हे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये पुट करायचं आहे. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ आवडला की नाही आवडला.